आणि म्हणून कुठेही जेव्हा तुम्ही देवघर ठेवता, देवांची रचना करता, तेव्हा त्यांच्या मागे सूर्य आला पाहिजे. म्हणजेच कुठली दिशा पाहिजे, तर पूर्व दिशा पाहिजे. तर ही पूजा करताना आपला हात कुठे ना कुठेतरी त्या देवघराला लागणार आहे. आणि त्यामुळे लाकडाचं जर देवघर असेल तर जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट करण्याचं काम लाकूड करतं. देवघरामध्ये असलेलं लाकडाचं देवघर, तांब्याची भांडी, चांदी पितळ्याच्या मूर्त्या आणि तुम्ही जे जे ठेवता, जे जे रंग ठेवता, हे सगळं कुठं ना कुठेतरी वातावरणातल्या त्या सकारात्मक ऊर्जेला अट्रॅक्ट करून तुमच्यामध्ये प्रस्फुटित करण्याचं काम करतं. सगळं खरं सांगू का, त्या देवता पाहिल्यानंतर मनाला आनंद वाटेल अशा ठेवा. आणि रोजच्या रोज त्याच्यावर तुम्हाला अभिषेक जमत असेल तर ठेवा, नाहीतर ठेवू नका. धकाधकीच्या जीवनामध्ये दोघं नवरा बायको काम करतात, घाईघाईत पूजा दिवा उदबत्ती करतात, निघून जातात. प्रामुख्याने माझं एकच म्हणणं आहे, गणपती असावा, बाळकृष्ण असावा, अन्नपूर्णा असावी, शिवभक्त असाल तर तुमची शिवपिंडी पण मी सांगितल्या पद्धतीने शिवपिंडी असावी. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये देव्हारा आपण कुठे ठेवायला हवा आणि देव्हाऱ्यामध्ये देव कुठले असायला हवेत याबद्दलची अगदी व्यवस्थित माहिती देण्यासाठी आपल्याकडे आनंद पिंपळकर सर आलेले आहेत. मागच्या काही पॉडकास्टमध्ये त्यांनी आपल्याला इतकी छान राशींबद्दलची माहिती सांगितली की 2026 कसं जाणार. तुम्ही बघितला नसेल तो पॉडकास्ट तर नक्की जाऊन बघा. आणि आजचा अतिशय महत्त्वाचा विषय, मला असं वाटतं की ही बेसिक माहिती पण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती योग्य व्यक्तीकडून जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आमची मध्ये चर्चा झाली त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचवलं पाहिजे या हेतूनं आजचा हा पॉडकास्ट आम्ही करतो आहोत. तर देव्हारा कुठे असावा आणि देवाची मांडणी कशी असावी हे आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कळणार आहे. नमस्कार आनंद सर. नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. खूप खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा. मागच्या आपल्या पॉडकास्टला भरभरून प्रतिसाद दिला. अगदी अगदी. काय लोकांनी कमेंट्समध्ये किती प्रश्न विचारले आणि मग मला असं वाटलं की आता परत तुम्ही यायला हवं आमच्या स्टुडिओमध्ये. आपला हा मिनी पॉडकास्ट यासाठी म्हणते की आपण अगदी नेमकी आणि महत्त्वाची एवढीच माहिती आपण त्यांना देणार आहोत. आणि हाचा विषय जो आहे हा महत्त्वाचा विषय आहे, ते म्हणजे देवघर कुठे असायला हवं आणि देवघरात देव कसं, मांडणी कशी असायला हवी आणि या संदर्भातले सगळे प्रश्न आहेत. तर सुरुवात आपण इथून करूया मुळात की घरामध्ये, मग ती फ्लॅट सिस्टीम असू देत किंवा मग बंगला असू देत, बैठक घर असू देत, तर यामध्ये आपण देवघर कुठल्या दिशेला ठेवलेलं चालतं. मुळामध्ये परमेश्वराची जी दिशा आहे तो सर्व व्यापक आहे, सर्वेश्वर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या 10 दिशा मागच्या वेळेस पाहिल्या होत्या किंवा आपण आताही घेऊयात की ज्या 10 दिशा आहेत, त्या 10 दिशांमध्ये एक दिशा अशी आहे की ज्या दिशेमध्ये फोड केल्यानंतर ईश्वर येतो, ती म्हणजे ईशान्य दिशा. ईश्वर म्हटलं की आपल्याकडे डोळ्यासमोर येते ती एक प्रकारची असीम ऊर्जा, जी ऊर्जा या संपूर्ण जगाला चालवते, या ग्रहांना, या पृथ्वीला, या सगळ्यांना चालवणारी ती ऊर्जा आहे. त्यामुळे त्या ऊर्जेची जागा पण अशी असावी की जिथून ऊर्जेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वीवरती अवतरतं आणि तिथून त्या आपल्या घरामध्ये अवतरतं. सगळ्यात महत्वाचा ग्रह जो मानला जातो ऊर्जेमध्ये तो मानला जातो सूर्य. आणि तो कोणतेही जर तुम्ही बघितलं की देवता असेल, कोणता संत असेल, तर त्याच्या मागे एक प्रकारचा आभा मंडळ दाखवतो. बरोबर. आपण त्याला सूर्य म्हणू, काही लोक त्याला ऑरा म्हणतात. तर हा जो ईश्वरी तत्वाचा जो ऑरा आहे हा पूर्वेकडनं प्रस्फुटित होतो, परंतु तो परमेश्वराच्या मागच्या बाजूला आहे. म्हणजे त्याचं मुख पुढे आहे आणि त्याचा ऑरा मागच्या बाजूला आहे. त्या ऑरालाच आपण सूर्य समजूयात आता पहिल्यांदा. आणि म्हणून कुठेही जेव्हा तुम्ही देवघर ठेवता, देवांची रचना करता, तेव्हा त्यांच्या मागे सूर्य आला पाहिजे. म्हणजेच कुठली दिशा पाहिजे, तर पूर्व दिशा पाहिजे. हा झाला उगवता सूर्य. सकाळच्या वेळेस संध्या करतात, संध्याकाळच्या वेळेस पण संध्या करतात. दोन्ही वेळेस ईश्वरी तत्व हे मोठ्या प्रमाणात जागृत असतं. त्यामुळे एखाद्या फ्लॅट सिस्टीम मध्ये, एखाद्या घरामध्ये पूर्वेला, ईशान्येला जर जागा मिळाली नाही तर पश्चिमेलाही ठेवू शकतो. कारण पश्चिमेला मावळता सूर्य, पूर्वेला उगवता सूर्य. या ठिकाणी उगवता मावळता हा विषय नाहीये, तर या ठिकाणी मागच सूर्य असणं ही एक प्रतिकात्मकता आहे. मग मला सांगा, दक्षिण आणि उत्तरेकडे सूर्य आहे का? नाही. म्हणजे मग दक्षिण आणि उत्तरेकडे तोंड करून देवता किंवा देवतांच्या पूजेला बसणं
हे सुद्धा अयोग्य मानलं गेलं. आपण जर पाहिलं तर पृथ्वी ही दक्षिणोत्तर एक प्रकारे कललेली असं म्हणतात, आणि पृथ्वीच्या पोटामध्ये जर चुंबकीय भार नसता तर आपली जी काही पाण्यामध्ये फिरणारी शिप आहेत किंवा आकाशात उडणारी जे विमानं आहेत त्यांना दिशाच कळली नसती. मध्यरात्रीच्या काळ्या मिट्ट अंधारामध्ये सुद्धा तुम्हाला दिशा दाखवण्याचं तत्व हे पृथ्वी तत्वाच्या आतलं चुंबकीय भार करतो. तर हे जे दक्षिणोत्तर तत्व आहे ते ईश्वरी तत्वासाठी मात्र तितकं अनुकूल मानलं जात नाही, आणि म्हणून पूर्व आणि पश्चिम या दिशेला देवतांचं अस्तित्व असणं महत्वपूर्ण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्व ईशान्य कोपरा, जिथून आपण जर सायंटिफिक भाषेत जर त्याचा विचार केला तर सूर्याची जी किरणं येतात ती ज्या पद्धतीने येतात ती ईशान्य दिशेला फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात आणि ऊर्जित असतात, आणि म्हणून ईशान्य आणि पूर्व नाहीतर पश्चिम मध्य. सायंटिफिकली तुम्ही किती सुंदर समजून सांगितलं. कारण पूर्वेला असावं पश्चिमेला असावं हे ना आपल्याला माहिती होतं, म्हणजे ऐकीव माहिती असे, पण ते का हे कळणं फार गरजेचं आहे. आणि आपण म्हणतो की देव सर्वव्यापी आहे तर मग कुठेही ठेवलं तरी चालतं, पण हे रिझन कळल्यानंतर मला असं वाटतं की सोपं जाईल. आता मंदिर आपल्याकडे जे असतं ते कशा प्रकारचं असायला हवं आणि त्यामध्ये कुठले कुठले देव असायला हवेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का की लाकडी मंदिरे खूप महत्वपूर्ण मानलं गेले. लाकडाचं महत्व. आता लाकूड का, तर मला जर इथे शॉक बसला तर तुम्ही मला काय कराल? मला ओढणार नाही ना, तुम्ही लाकूड शोधाल आणि पहिलं लावा. बरोबर. म्हणजे लाकडामध्ये ऊर्जा खंडन करण्याचं मोठी ताकद आहे. लाकडाचा उमरा का बसवला जातो, तिथे अल्युमिनियमचा किंवा लोखंडाचा का बसवला जात नाही? थोडक्यात ऊर्जेला डिस्कंटिन्यू करा, म्हणजे शॉक बसला तर शॉक काय होतो, तो नष्ट होतो त्या ठिकाणी. त्या पद्धतीने ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जेव्हा आपण घेऊन घराच्या आत येतो, जेव्हा पाय आपण टाकतो तेव्हा तो लाकडी जो त्याला स्पर्श झाला तर त्या लाकडातून आपली नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाते. थोडक्यात आपल्याला शॉक बसतो असं समज, आणि तो नष्ट झाला म्हणजे आपल्याला शॉक बसणार नाही. ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस त्या पूजेची जी भांडी आहेत ती तांब्याची आहेत, ती पितळ्याची आहेत, ते देव चांदीचे आहेत, टाकाच्या मागच्या बाजूला पितळ किंवा तांब लावलेलं आहे, आणि त्याचबरोबर लाकूड देखील आहे. त्याचबरोबर वेगवेगळी ऊर्जा देखील या ठिकाणी येते. तर ही पूजा करताना आपला हात कुठे ना कुठेतरी त्या देवघराला लागणार आहे, आणि त्यामुळे लाकडाचं जर देवघर असेल तर जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट करण्याचं काम लाकूड करतं. चांदी काय करतं? आता वास्तुशास्त्रात काय सांगतात की उमऱ्याला तुम्ही चांदीची पट्टी लावा. ज्या पायात तू चांदीचे जोडवे का घातले आहेत? कारण तुझ्या शरीरातली ऊर्जा बॅलन्स करण्याचं काम ती चांदीचं जोडवं करतं. ते एका विशिष्ट बोटातच का घातलंय? कारण ते गर्भाशयाशी कनेक्टेड आहे. पुरुष का नाही घालत मग जोडवी? पुरुष का नाही घालत मग पैंजण? म्हणजे हे कुठं ना कुठेतरी त्या शास्त्राधारे आहे. म्हणून देवता चांदीच्या असाव्यात, तांब्याची भांडी पूजेमध्ये असावीत. तो तांब्या जर बघशील, अगदी लहानपणी तू तो तांब्या असा तोंडापाशी घेऊन जर बोलली असेल तर त्याच्यात ते घुमतं, किंवा ते घागरी फुंकणे पण तू बघितलं असेल. तर या सगळ्यातनं काय होतं पहा ना, ज्यावेळेस त्या सगळ्या तांब्याची भांडी, त्या देवता, तो लाकूड, हे सगळं जेव्हा आपण बघतो, आणि जर त्या देवघराला तुम्ही डोम ठेवला असेल किंवा थोडं मोकळा असेल आणि ज्यावेळेस तुम्ही ओम असं म्हणता त्यावेळेस त्या ध्वनी कंपन लहरी त्या भांड्यांवर आदळतात, आणि भांड्यांवर आदळून त्या असमंतामध्ये विरतात. असमंतात विरल्यानंतर असमंतांमध्ये असलेली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते. आता तुम्ही म्हणाल याला काय शास्त्राधार? आता तुला सांगतो मी, एक अभ्यास मध्ये तुम्ही नेटला सुद्धा बघू शकता की तो जो लादेन होता त्याला जेव्हा मारलं त्याच्या आधी बऱ्याच वेळा अमेरिकेने प्रयत्न केला होता, पण ते काय त्यांना कळलं असं की ते ज्या ठिकाणी हे बोलायचे त्या ठिकाणच्या ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रेडिओ ऊर्जा, ते कोणीतरी ते जे काही हेरबीर असतील ते कलेक्ट करायचे, आणि त्याच्यातनं त्यांना ते कळायचं, आणि मग त्यांचे प्लॅन फेल व्हायचे. म्हणून त्यांनी अशा प्रकारची एक रूम तयार केली की जिथे ऊर्जा मर्जच होणार नाही, ती नष्ट होऊन जाईल जागच्या जागी. आता सुद्धा आपण इथे हे केले, काय केले, साऊंड प्रूफ केले. आता जेव्हा आपण घरामध्ये पूजा करतो, यज्ञ करतो, होम हवन करतो, त्यावेळेस आपण जे मंत्र म्हणतो त्या मंत्रांच्या एका विशिष्ट स्पंदनामुळे त्या वातावरणामध्ये ऊर्जा लहरी तयार होतात. तुम्ही हा कार्यक्रम बघताय कसा? आता तुम्ही युट्यूबवर बघताय ना, तुम्ही वायफायच्या माध्यमातून बघताय ना, मग वायफाय आले कुठून, ही ऊर्जा येते कुठनं? ही सगळी ऊर्जा जी आहे ही तशीच आहे. त्याची ऊर्जा आणि या ऊर्जेमध्ये फारसा फरक नाही. माणसाने फक्त त्या ऊर्जेचा अभ्यास करून तू या पद्धतीने शोध लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ध्वनी लहरी या इतक्या प्रभावी आहेत की त्या ध्वनी लहरी त्या लाकडावर देखील आढळतात, आणि नकारात्मक जर काही उच्चार असेल तर ते लाकूड शोषून घेतं. म्हणून लाकडाचा देवारा अतिशय उत्तम मानला गेलाय, आणि लाकडाच्या देवाऱ्याला कळस कधीही नसावा.
म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जे देऊळ ठेवतो त्याला आपण देवघर म्हणूया, ते देऊळ नाही म्हणत आपण, त्याला देवघर म्हणतो. देऊळ जे असतं त्याला तो गुंबत असतो का, तर तिथं अनेक लोक जातात, प्रार्थना करतात आणि तिथून ती ऊर्जा त्या गुंबतमधनं, त्या विग्रहामधून आणि आपल्या नकारात्मक ऊर्जा शोषून त्या असमंतामध्ये सोडणं आणि आपल्याला दोषमुक्त करणं. पण घरामध्ये तसं नाही, कारण घरामध्ये गाव येऊन पाया नाही पडणार आहे, लक्षात घ्या. ते आपलं आहे आणि त्याच्यावर कोणतरी राहतंय, समजा फ्लॅट आहे किंवा तुमचं टेरेस आहे, त्यामुळं तिथं देवतांना मर्यादा आहे. आणि म्हणून आपल्या घरातलं देवघर ह्याला कधीही कळस नसा. बाजूने ते छोटे छोटे कळस असतील तर चालतात, पण मूळ डोम मात्र त्याच्यामध्ये नसायला हवा. दुसरी गोष्ट अशी की लाकूड हे जर चंदनाचं असेल तर त्याच्यातनं एक प्रकारचा सुगंध येतो. आणि म्हणून जर शक्य नसेल तुम्हाला चंदनाचा देवारा ठेवणं, तर तुम्ही तुमचा आहे त्या देवाराला जर चंदनाचा स्प्रे मारलात, पण स्प्रे मध्ये हल्ली अल्कोहोल असतं, त्याच्याऐवजी जर तुम्ही चंदनाचा अत्तर मिळतं, खूप चांगल्या दर्जाची अत्तरं मिळतात, ती अत्तरं हाताला चोळून, कापसाला चोळून जर तुम्ही त्या देवघराला लावलीत, तर तुमच्या रोजच्या पूजेमध्ये तुम्हाला येणारा अनुभव हा थोडासा वाढलेला तुम्हाला जाणवेल. म्हणून देवघरामध्ये असलेलं लाकडाचं देवघर, तांब्याची भांडी, चांदी पितळ्याच्या मूर्त्या आणि तुम्ही जे जे ठेवता, जे जे रंग ठेवता, हे सगळं कुठं ना कुठेतरी वातावरणातल्या त्या सकारात्मक ऊर्जेला अट्रॅक्ट करून तुमच्यामध्ये प्रस्फुटित करण्याचं काम करतं. आणि म्हणून जर तू तासन तास जर देवपूजा करत असशील, नामस्मरण करत असशील, तू देवतांच्या सानिध्यात असशील, तर तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येईल. आणि म्हणून मी म्हणतो की पंढरपूरला जर तुम्ही वारकरी बघितलेत, आळंदीतले वारकरी बघितलेत, की रात्रंदिवस ते जर भजन करतात, कीर्तन शिकतायत, तर त्या मुलांच्या चेहऱ्यावर तुला वेगळं तेज दिसेल. का बरं? गंध लावला म्हणजे तेज होता असं काही नाहीये, कारण त्या विचारांची तीव्रता त्या चेहऱ्यामध्ये येते. आणि तुम्हाला पूजेचा हेतूच हा आहे की माझं भलं कर, नाही मला मुलं बाळ, मला घरदार, मला पैसा अडका, नाही, माझ्यातलं मी पण ते गळून जाऊन त्याच्यापर्यंत चिदानंदी प्रवृत्ती स्थिर होऊन तुम्ही कशाची अपेक्षा न केला, की जसं आईला कळतं ना की बाळाला कधी भूक लागली आहे, तसं त्याला कळतं ना की तुम्हाला कशाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही पूजा करताना ही ज्यावेळेस भावना निर्माण करता, त्यावेळेस अजून एक भावना तुमच्यात निर्माण होते, ती सत्कर्माची. म्हणून पूजा करताय, नामस्मरण करताय, पण शेजारच्या खिडकीतनं पलीकडच्या घरात डोकवत असाल आणि त्याच्या घरामध्ये काय छान आहे आणि माझ्या घरात काय नाहीये याची जर तुलना करत असाल, तर ती ऊर्जा डिस्कंटिन्यू झाली. म्हणून पूजेबरोबरच कर्मही तितकंच महत्वाचं आहे. क्या बात आहे. म्हणून तुम्ही तुमच्याकडून विषय समजून घेण्यात जी मजा आहे ना, आणि तुम्ही इतकं व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगता, खूप छान सांगितलं. पण आता मंदिरामध्ये, आपल्या देवघरामध्ये देव किती असावेत, कुठले असावेत आणि त्याची मांडणी कशी असावी? तुला मी गंमत सांगू का स्मिताताई? आता मी हल्ली जातो ना वास्तू व्हिजिटला, तर ते देव एकतर म्हणजे ठेवलेले असतात, त्या ओटा बिटा असतो किचनच्या खाली वगैरे, म्हणजे यांचं बेडरूम मध्ये यांनी फार 20-25 लाख खर्च केलेले असतात, पण देवतांसाठी यांच्याकडे जागा नाहीये. त्यामुळे माझे आव्हान आहे की ज्याच्या कृपेमुळे तुम्हाला हे सगळं मिळालंय, सगळ्यात चांगलं शरीर मिळालंय, त्याला मात्र तुम्ही अशी कुठेतरी जागा करू नका, योग्य ठिकाणी जागा करा. दुसरी गोष्ट अशी की एक नवीन ऐकायला, आम्हाला पूजा करायला वेळ नाही, मोबाईल घेऊन तासन तास ते फालतू रील बघायला वेळ आहे आणि 5 मिनिटं देवांना द्यायला यांच्याकडे वेळ नाही. आणि त्यांना जर का काही नुकसान केलं तर देवानी माझं वाईट केलं. दिवसात किती वेळा तू नामस्मरण करतो, किती वेळा तू पूजा करतो. चला, आता हा विषय थोडासा आपल्याला वाढणार आहे, त्यामुळे त्याच्यावरती न बोलता तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे वळूयात, की आपल्या समोर देवता ज्या आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं देवतेचं स्थान आहे ते अतिशय स्वच्छ आणि साफ सुथरं असलं पाहिजे, ते सुगंधित असलं पाहिजे. नाहीतर इकडे तिकडे धूळ आणि त्या जाळी जळमट असतील तर काही उपयोग नाही. रोजच्या रोज कशी पूजा करायची ते तर आपण पाहूच, पण देवता मांडणीची सुद्धा पद्धत आहे. आता बऱ्याच ठिकाणी आता पाहतोय की पती पत्नी वेगळे निघतात, आई वडिलांकडे देव असतात, मग त्याच्यात टाक असतात, त्याच्यात गणपती असतो, पण हल्ली बऱ्याच ठिकाणी ते देव ठेवतच नाहीत, काहीतरी एखादा फोटो लावतात आणि पूजा करतात आणि किंवा करतही नाही त्याची. परंतु मला असं वाटतंय की प्रत्येकानं घर घेतल्यानंतर तुम्ही स्वतःच्या जशा जागा तशा तयार करतात, तशी पहिली देवघराची जागा ही केलीच पाहिजे. कारण तुम्हाला जे वाटतं की आता हे आपण बघतोय युद्ध चाललेले, समाजामध्ये नको नको ते अनाचार आणि अनैतिक प्रकार चाललेले, काहीही उघडलं की चांगलं काही बघायलाच मिळत नाही. मग न्यूट्रल कसं होईल? तुमच्या इथं जर एखादा उंदीर मरून पडलाय तर त्याचा घाणच वास येणार आहे ना. मग तो एकतर काढून टाका, तो काढून टाकणं शक्य नसेल तर त्याच्यावरती इतक्या चांगल्या सुवासाचा मारा करा की त्याचा वास दाबला जाईल. पण हे केव्हा होईल? ज्या वेळेस आपण आपल्यामध्ये
ईश्वरी उपासना नामस्मरण हे जेव्हा टाकू तेव्हा हे होईल. आणि म्हणून ह्या देवतांचं एक पंचायतन सांगितलेलं आहे. आता प्रत्येक ठिकाणी पंचायतनासारखी मांडणी करणं आताच्या काळात शक्य नाही. जसं देवीचं पंचायतन आहे, सूर्याचं पंचायतन आहे, विष्णूचं पंचायतन आहे. पंचायतन म्हणजे 5 देवता, 2 कोपऱ्यात 2, 2 कोपऱ्यात 2 आणि मध्ये समजा सूर्य आहे तर सूर्यामध्ये त्याचं ठरलेलं आहे. पण चला आता काही हे सगळं शक्य नाही. मग प्रामुख्याने आपल्या घरात कोणती देवता असायला पाहिजे? तर वक्रतुंड महाकाय म्हणजे निर्विघ्नम कुर्मे करणारा आणि सर्व विघ्नातून मुक्त करणारा गणपती. बरं, आता ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या किती पाहिजे? तर मोठ्या मोठ्या मूर्त्या ठेवायच्या नाही. अंगठ्या एवढ्या उंचीच्या मूर्त्या चालतील. साधारण एक 3-4 इंचापर्यंतची चांदीची भरीव मूर्ती म्हणजे सगळ्यात पहिला असावा तो आपल्याकडे गणपती. मग तो गणपती जेव्हा रोज पूजा करतो ना आपण, आता बाकीच्या देवता तर मी तुम्हाला सांगतो, पण गणपतीची पूजा करत असताना फक्त तुम्हाला हा प्रश्न पडतो की अरे ह्याचा तोंड जे आहे हत्तीचं आहे आणि खाली याचं शरीर आहे, तो काही उंदरावर बसतो, काहीतरीच वाटतं हे सगळं. जर असं त्यांना जर वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या गणपतीकडनं आपण हे शिकलं पाहिजे की गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि ती रूपकात्मक देवता आहे. ज्यावेळेस त्याचे डोळे बारीक तुम्ही बघता तेव्हा तो बारीक विचार करतो. त्यामुळे कुठेही श्रद्धा म्हणून जाताना तुम्ही बारीक विचार करूनच जायला पाहिजे, कुणाकडेही नाही जायला पाहिजे ते सांगतो. त्याचे कान मोठे आहेत म्हणजे जास्तीत जास्त ऐका, त्याचं तोंड दिसत नाही म्हणजे कमीत कमी बोला, त्याचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत म्हणजे जीवनात असंच राहा, त्याचं पोट मोठं आहे म्हणजे लोकांचं किंवा आपल्या जीवनातल्या आपल्या लोकांचे अपराध चुका पोटात घ्या, त्यांना क्षमा करा. तो उंदरावर बसला आहे म्हणजे तो तर्कावर बसलेला आहे. उंदीर हे काळाचं प्रतीक आहे म्हणजे काळ कुरतडत चाललेला आहे. घटे गेली पळे गेली तासवाजे घडना, आता तरी गणपती बाप्पा म्हणा ना. तर तो हेच सांगतोय म्हणजे गणपतीच्या त्या रूपकात्मक आपल्याला जीवन कसं जगायचं हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. मग तो या पद्धतीने जर तुम्ही जीवन जगला, जे मी त्याच्या एक एक शरीराच्या अवयवाचं वर्णन सांगितलं, तर दुःखी का होईल बरं? ठीक आहे, एखाद्याला पटकन जास्ती व्याजाचं आमिष मिळतं म्हणून लाखो रुपये लावतात, घरदार बरबाद होतं का? बारीक बघत नाही. आपल्याकडे बघतो बोलण्याने किती नुकसान होतं. आपण एखादा पॉडकास्ट टाकला की तो न बघताच कमेंट करणाऱ्यांची संख्या किती वाढते. म्हणजे अविचारामुळं माणसाच्या जीवनात नुकसान होतं आणि त्याच्यावर कंट्रोल करणारी देवता कुठली? तर गणपती. म्हणजे नुसतंच गणपतीच्या डोक्यावर पंचामृत पाणी ओतून चालणार नाहीये, तर त्या गणपतीच्या गणतत्वाचं स्मरण करून तशा पद्धतीने स्वतःमध्ये वागणं उतरवणं म्हणजे तुमचं जीवन निर्विघ्न होणं. म्हणून पहिला गणपती. क्लिअर? दुसरा, ज्या स्त्री देवता असतात, तुम्ही आता पूजेला बसलाय तर तुमच्या उजव्या हाताला सगळ्या स्त्री देवता मांडायच्या, उजव्या हाताला स्त्री देवता मांडायच्या, डाव्या हाताला पुरुष देवता मांडायच्या. तर अशा पद्धतीने तुम्ही रचना करा. पण सगळ्यात पहिला गणपती. आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे उजवडावं कळत नाही, चला सोडा, कारण श्रद्धावान लभते फलम म्हणून तुम्ही श्रद्धा ठेवा. आणि मला असं वाटतंय की मी या ठराविक 2-3 देवता ज्या तुम्हाला सांगतो त्या तुमच्या घरात असू द्या. जर टाक असतील तर ते पारंपरिक आहेत, ते तुमच्या घराण्यातल्या लोकांना विचारा जुन्या की ते ठेवण्याची पद्धत कशी आणि तसेच ठेवा. नाहीतर गणपती तुम्हाला मधोमध ठेवायचा आहे, बाळकृष्ण ठेवायचा आहे, एक अन्नपूर्णा असायला हवी, तुमचा कुळदेवतेचा फोटो असायला हवा किंवा मूर्ती असायला. तर बाळकृष्ण, आता आपण पाहतो की मला तो एक प्रश्न विचारला जातो की प्रत्येक घरामध्ये 3-3 बाळकृष्ण चालतात का? 2-2 देव गणपती चालतात किंवा फोटो असतो आणि मग मूर्ती असते. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की एका घरामध्ये समजा 4 भाऊ आहेत आणि आई वडीलच, आई वडिलांचा एक बाळकृष्ण आणि 4 भावांचे 4 लग्न झाल्यावर 4 बाळकृष्ण. पण ते घर एकत्र असेल ना, तर मी अनुभवातनं सांगतो, म्हणजे जे मला जुने लोक सांगायचे, माझ्या आजी आजोबा पणजोबा, की 4 भाऊ असतील तर 4च्या 4 ठेवा बाळकृष्ण, कारण ते त्यांच्या बाळांचं प्रतीक म्हणून ठेवलं गेलेलं आहे. अन्नपूर्णा एकच ठेवा म्हणायचे, पण बाळकृष्ण मात्र 4 ठेवा. हा नियम बाळकृष्णाच्या बाबतीत आपले पूर्वज सांगायचे, पण शास्त्र काय सांगतं की सगळ्या देवता एक एक ठेवा. आता पुन्हा तुम्हाला असा प्रश्न पडेल की मानायचं कसं? पण जर घर तुम्ही एका घरात 4 भाऊ जर एकत्र राहताय तर 4 ठेवा, पण तुम्ही सेपरेट निघाले तर मग तिथं 4 ठेवून उपयोग नाही. तुम्ही तुमच्या घरात तुमचा बाळकृष्ण ठेवा. तर अशा पद्धतीने ह्या देवता, सगळं खरं सांगू का, त्या देवता पाहिल्यानंतर मनाला आनंद वाटेल अशा ठेवा. शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रत्येक गोष्ट जर तुम्ही करायला गेले आणि जर का ते नीट झालं नाही तर आपण म्हणतो ना, एक तर करावं तर नीट करावं, नाहीतर भोळी भक्ती आणि भोळा भाव ठेवून करावं. त्या देवता अशा पद्धतीने मांडा की त्या पाहिल्यानंतर तुमच्या मनाला आनंद. बरोबर. म्हणजे त्या मूर्ती अशा असल्या पाहिजे की आपल्याला, म्हणजे त्या हसऱ्या मूर्ती असाव्यात. बरोबर. आणि मी तुला काय सांगितलं की जसं गणपतीकडनं हे शिकलं,
मग बाळकृष्णाकडनं काय शिकायचंय, हा, हा. मग कुलदेवतेकडनं काय शिकायचंय. म्हणजे कुलदेवतेचं असायला हवं ना. असायला 100% हवे. कुलदेव आहे, कुलदेवी आहे, त्याच्या मूर्त्या असायला हव्यात. जर तुमच्याकडे त्या मूर्त्या शक्य नसतील तर तुम्ही फोटो ठेवू शकता. हा, घंटी असायला हवी, हा. दिवा असायला हवा. शंख हा काही लोकांना धार्जिन नसतो. अच्छा, आपण हो का? म्हणतो की शंख ठेवला की शंख होतो, हा. म्हणजे बोंब होते अशी म्हणतात. हा. तर काही लोकांना शंख धार्जिन नसतो. तर ज्यांना धार्जिन नाही त्यांनी तो ठेवू नये. पण ते कसं ओळखावं ते असतं ना, म्हणजे काही लोकांनी शंख ठेवला की घरामध्ये मोठ्या कटकटी चालू होतात. अच्छा. आणि जर तुमच्याकडे पूर्वापार शंख ठेवत आले तर तुम्ही ठेवा, नाहीतर कुठेतरी गोव्याला फिरायला गेले तिथनं शंख घेऊन आले, तो उचलून आणून ठेवला तर असं काही चालत नाही. बरोबर. शंख ठेवण्याची पण एक त्या दक्षिणावरती उजवा शंखाचे वेगळे प्रकार आहेत. नुसता शंख ठेवून चालत नाही, तर तो शंखीवरती कसा ठेवायचा, त्याच्यात पाणी भरून ठेवायचं, त्या शंखातल्या पाण्याने देवतांना अभिषेक करायचा, त्यात पाणी भरून ठेवून ते दुसऱ्या दिवशी सगळीकडे घरात शिंपडायचं. अशा खूप साऱ्या गोष्टी. घंटी वाजवली पाहिजे रोजच्या रोज. का वाजवायची? आगमनार्थ देवानाम गमनार्थ तो रक्षसम कुर्वे घंटारवतत्रम देवतावान लक्षणम. म्हणजे आम्ही घंटी जेव्हा वाजवतो तेव्हा आम्ही देवतांना आवाहन करतो आणि घंटीच्या किणकिणाटातून आणि वातावरणातल्या स्पंदन लहरीमधून ईश्वरी ऊर्जा आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते. म्हणून सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला घंटी ही वाजवलीच पाहिजे. कापूर हा जाळलाच पाहिजे. आरती ही केलीच पाहिजे. स्त्रीने पूजा झाल्यावर कपाळाला हळदी कुंकू हे लावलंच पाहिजे. पुरुषाने आपल्या कपाळाला टिळा, गंध किंवा चंदन किंवा अष्टगंध हे लावलंच पाहिजे. हे केल्यानं काय होईल? हे केल्यानं ईश्वरी ऊर्जा तुमच्यामध्ये प्रस्फुटित होईल आणि तुमचाच ईश्वर व्हायला. कारण आपण काय म्हणतो की परमेश्वर कुठे आहे? तुझ्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांमध्ये. पण तो कुठे मेलाय, कुठं दबलाय? तर तो आपल्या प्रवृत्तीने या सगळ्या गोष्टी केल्या की आपल्यातल्या चांगल्या प्रवृत्ती जागृत व्हायला सुरुवात होते. अतिशय उत्तम सांगताय तुम्ही. आणखीन एक ना महत्वाचा प्रश्न विचारला जातो की पिंड असावी का हो देवघरामध्ये? बरोबर आहे. आणि किंवा शंकराचा फोटो. हो, शंकराचा फोटो तर धार्जिन नाहीच आहे. आता काय आहे की शिवलिंगाच्या बाबतीत सुद्धा काही लोकांना धार्जिन नसतं शिवलिंग. पण शिवलिंग हा आगम आहे आपला, म्हणजे मूळ मानलं गेले. त्यामुळे घरामध्ये तुम्ही त्याची नीट सेवा करू शकत असाल किंवा तुम्ही ते नीट पाण्यात ठेवू शकत असाल आणि रोजच्या रोज त्याच्यावर तुम्हाला अभिषेक जमत असेल तर ठेवा, नाहीतर ठेवू नका. धकाधकीच्या जीवनामध्ये दोघं नवरा बायको काम करतात, घाईघाईत पूजा दिवा उदबत्ती करतात, निघून जातात, तर ते कोरडं नको शिवलिंग पडायला. मग अशा वेळेस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाऱ्याचं शिवलिंग ठेवू शकता. मग त्याला अभिषेक नाही केला तरी चालतो. पण घरात तुम्ही जर का नित्य पाळत असाल तर तुम्ही एका भांड्यामध्ये किंवा अशा खोलगट भांड्यामध्ये ज्यावेळेस शिवलिंग ठेवतात, त्या शिवाचं जे सोमसूत्र आहे, म्हणजे त्याचं जे पुढचं टोक आहे ते उत्तरेकडे ठेवून त्याच्यावरती संततधारी असावी. जर ती शक्य नसेल तर थोडासा त्याचा जो खालचा भाग आहे तो पाण्यामध्ये बुडलेल्या स्थितीमध्ये असावा. अच्छा, तरच तुम्हाला जर हे शक्य असेल तर शिवलिंग ठेवा. आणि ठेवलं तर ते संपूर्ण देवघराच्या ईशान्य बाजूला ठेवा, कारण त्याचं ते स्थान आहे. म्हणजे आपण कोणताही होम हवन जेव्हा करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा गणपतीची पूजा होते, पण सगळ्यात पहिलं स्थान कोणाचं निर्माण केलं जातं तर शिवाचं केलं जातं. म्हणजे आम्ही पूजेमध्ये तांदुळाचं किंवा साखरेचं शिवलिंग करतो. का? कारण तो बर्फाचा आहे ना, बर्फानी बाबा म्हणून. आणि त्याची पूजा का केली जाते? कारण ज्यावेळेस यज्ञ होतो त्यावेळेस जर त्याची पूजा केली नाही तर ते त्यावेळेस त्याला वरदान दिले ना, तो दक्ष राजा वगैरे, तुला ती कथा असेल की तिथं त्या शंकराला न बोलवल्यामुळे खूप थैमान झाला वगैरे वगैरे. आणि म्हणून शंकराचं स्थान हे नसेल तर ती पूजा काही कामाची नाही. पण कुठं? होमाच्या वेळेस. पण रोजच्या जीवनामध्ये पूजा करताना जर तुम्हाला शिवतत्व पूजन नीट पाळता आलं तर ठेवा, नाहीतर करू नका. बरं, आता पिंड तुम्ही म्हणालात, पण काही जणांकडे चांदीची असते, काही जणांकडे तांब्याची, पंचधातूची असते, तशी चालते का? किंवा मग ते हे मिळतात पाषाण असलेली पण असते. आता बघा कसं आहे की मुळामध्ये दगडाच्या शिवलिंगाला महत्व मानलं गेलेलं आहे. दगडाचं शिवलिंग, पण कुठलं ते? दगड आपला काळा पाषाण, बसाल्ट मध्ये जो बसाल्टचा दगड असतो. आता आपण एवढ्या संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग बघतो किंवा जगात जेवढी शिवलिंग बघतो ती कुठं धातूची आहेत? ती सगळी दगडापासून बनवलेली आहेत ना. म्हणून मूळ प्रमाण आहे ते माती दगडापासून बनलेलं शिवलिंग. आजही आपण जेव्हा जेव्हा 16 सोमवारचं व्रत करतात तेव्हा बेलाच्या झाडाखाली जाऊन तिथलीच माती घेऊन त्याचं शिवलिंग बनवून तेच विसर्जन केलं जातं. मुळात ते पृथ्वी तत्वाशी कनेक्टेड असल्यामुळं. पण आता आपल्या घरामध्ये ते दगडाचं शिवलिंग आणणं, पडणं, तुटणं या गोष्टी होत असतील आणि सगळ्या देवता जर चांदीच्या असतील तर भरीव चांदीचं पण चालेल. कारण चांदी म्हणजे थंड थंड आणि बर्फाचा येतो, पण बर्फानी व्हावा, चांदीचं चालेल. थोडक्यात काय माहितीये का, तुमच्या श्रद्धेप्रमाणे, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही शिवलिंग ठेवा. फक्त ते भरीव असावं, पोकळ नसावं. बरोबर.
आणि आपले जे टाक आहेत हा. देव्हाऱ्यामध्ये ठेवायचे हो. ते टाक असायलाच हवेत का? म्हणजे सपोज आता तुम्ही म्हणता तसं जॉईंट फॅमिली राहिलेली नाहीये, नाहीये. विभक्त हो. झालोय आपण, हो. प्रत्येकाचं एक वेगवेगळं घर झालेलं आहे, बरोबर तर आहे. ते कोणाच्या घरात असले पाहिजे आणि मग त्याच्याबद्दलच आपण कसं काय मुळामध्ये करायचं? स्मिता याच्यामध्ये काय आहे की टाक ही जी संकल्पना आहे म्हणजे फार पूर्वी ज्यावेळेस या मूर्त्या ओतल्या जात नसे, फार पूर्वी हा, 150-200 वर्षापूर्वी, आता काय कॉम्प्युटराइजच बनतंय सगळं, संगमरवरी मूर्ती पण कॉम्प्युटरवरती बांधतात आजकाल. त्यावेळेस ते ज्यावेळेस सहज शक्य नव्हतं त्यावेळेस ती टाकाची प्रक्रिया होती. आता तुम्ही टाकाच्या ऐवजी मूर्ती पण ठेवू शकता. जसं की पूर्वी सारवायची पद्धत होती, मग आता तुम्ही फरशा का घालता, सारवत का नाही? म्हणजे याचा अर्थ की थोडंसं काळानुरूप बदललं तरी चालतं, परंतु जर टाकाची परंपरा असेल तर ती जी परंपरा आहे ती बदलू नये असंही माझं मत आहे. परंतु तुमचं मूळ घर आहे, जो मूळ मोठा भाऊ आहे त्याच्याकडे टाक असतील तर तुम्ही तुमच्याकडं नाही ठेवले तरी चालतील. पण जर तुमच्यात एकीच राहिली नाही, तुमच्यात प्रेम राहिलं नाही, तुम्ही सणवार एकत्र साजरे करत नाही, तुम्ही त्या देवांना जात नाही, तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाबाळांची लग्न आहेत, तर मग अशा वेळेस तुम्ही टाक बनवून घेऊ शकता. जे वडिलांपासून जे चालत आलेले आहेत, काहींच्याकडे 3 असतात, काहींकडे 5 असतात, काहींकडे 7 असतात, त्या पद्धतीने ते टाक कोणते आहेत ते उमजून घेऊन तुम्ही बनवू शकता. आणि ज्यांना असं वाटत असेल की नाही आपण हे करू शकत, तर त्या देवता कुठल्या आहेत, त्या मूळ 5, 7, 3 काही देवता आहेत त्यांच्या तुम्ही मूर्त्या सुद्धा ठेवू शकता. प्रामुख्याने माझं एकच म्हणणं आहे, गणपती असावा, बाळकृष्ण असावा, अन्नपूर्णा असावी, शिवभक्त असाल तर तुमची शिवपिंडी पण मी सांगितल्या पद्धतीने शिवपिंडी असावी, तुमची 2 कुलदैवत कुलदेवी असेल तर ती असावी, आणि तुमचं इष्टदैवत. आता इष्टदैवत म्हणजे कोण? आता मी सद्गुरू साईनाथांना मानतो, तर काही लोक म्हणतात की देवतांमध्ये गुरूंचं स्थान नसतं. असं अजिबात नाहीये, देवतांमध्ये तुम्ही गुरूंचं स्थान ठेवू शकता, पण जे मृत झालेले गुरु आहेत म्हणजे स्वामी आहेत, गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, तर यांच्या मूर्त्या तुम्ही ठेवू शकता. पण तुमचे जिवंत गुरु असतील जे हयात येतात त्यांच्या मात्र मूर्त्या आणि फोटो देवघरामध्ये ठेवू नये, अगदी स्पष्ट नियम याच्यामध्ये. ओके. आणि कलश असावा, कलशात पाणी असावं, त्याच्यात 5 पल्लव असावीत, नारळ असावा, तो नारळ अमावस्या पौर्णिमेला बदलावा, कधीतरी महिन्यात 2 वेळा अमावस्या पौर्णिमेला नारळ वाढवावा. या सगळ्या पारंपरिक गोष्टी आहेत. याच्यातनं हे केलं म्हणजे ते होतं ते असं नाहीये, पण हे जे पूर्वापार आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अर्थ आहेत, ते पूर्ण करायला काय हरकत नाही. श्रद्धाभाव बरोबर, पण टेन्शन घेऊन करू नये की अरे मला नारळ फोडलाच पाहिजे, अरे मला ते गंध लावलंच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा. काय अवघड आहे? एक गंध देवाला लावायचं, दुसरं कपाळाला लावायचं, अवघड काहीच नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने देवपूजा ही करायलाच हवी, कारण ती ऊर्जा जोपर्यंत तुमच्यात येणार नाही तोपर्यंत तुमच्यातली सकारात्मकता जागृत होणार नाही आणि सात्विक तेज तुमच्या चेहऱ्यावर येणार नाही. बरं, वा. देवघर कुठे असावं हे कळलं, देव्हारा कसा असावा हे कळलं, देव कुठले असावेत हे कळलेलं आहे. आता जाता जाता आम्हाला गोल्डन टिप द्या, आणि पुढचा पॉडकास्ट आपला असणार आहे तो म्हणजे देवपूजा कशी करायची. तर आजची गोल्डन टिप काय आहे? देवघराची गोल्डन टिप म्हणजे देवघराचा जो रंग आहे तो कधीही भडक नसावा, तो अंधारी नसावा, तो थोडासा पांढरा असला तरी उत्तम. बसण्यासाठी जर तुम्ही दरबासन घेत असाल ते उत्तम, आणि जो लाकडाचा जो तुम्ही देवारा ठेवणार आहात त्याला नियमित आठवड्यातनं एकदा चंदनाचा अत्तर लावायचं. अरे वा, खूप छान, छोटीशी आणि सोपी आहे खरं सांगायला गेलं तर. हे करायला काहीच हरकत नाही. आम्हाला एवढं कळलेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये. आता पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेऊया की देवपूजा कशी करायची. तुम्ही छान मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.